या संदर्भात जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला निघणार आहेत आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते आमरण उपोषण सुरू करणार आहेत। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, संपूर्ण तयारी झालेली आहे, उद्या मुंबईला निघणार आहेत। मुख्यमंत्र्यांची ओएसडी भेटायला आले होते, काय चर्चा झाली? चर्चा तुमच्या समोरच केली। ते म्हणले हो थोडं थांबा, फोन करते का कोण बहुतेक माहीत नाही आपल्याला, पण चांगलं आहे ना, प्रयत्न होणार असले अंमलबजावणीचे तर चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। बघूयात 1-2 घंट्याने माघारी येतील आणखीन असं म्हणलेत। आता चालता नाही म्हणले कधी, बहुतेक फोन पिन करतील, मुख्यमंत्री साहेबांना करतील, फडणवीस साहेबाला करत असले अंमलबजावणी ठीक, पण अंमलबजावणी नाही झाली ना मी मुंबईला जाणार। अनेक वर्ष झाले तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत, अनेक वेळेस उपोषणे केली, आंदोलने केली, नेहमीच चर्चेचं गुऱ्हाळ असतं, परंतु आरक्षण काही भेटत नाही। यावेळेस ठोस भूमिका आहे, आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही। किती दिवस माघारी येऊ, का वाटोळ करू समाजाचं? का आता नाही, निर्णायक टप्पा आहे आता आंदोलन शांततेत आरपारचा होणार आहे। मुंबईला निघाले लोक, निघाले म्हणतो मी पण निघालो, पण आता चर्चा 26पर्यंत करू म्हणलं होतं येते ते पण नुसती चर्चा जर असेल मराठ्याने समजून जा, ही नुसती चर्चाची, ही चर्चाची अंमलबजावणी जर झाली तर सगळ्याला दिसणार आहे। त्याच्यामुळं कुणी थांबू नका, निघत चला, निघत चला। मार्गासंदर्भात काही त्यांनी चर्चा केली, मार्ग तुम्ही जो ठरवला तोच असणार आहे, त्याच्यामध्ये बदल असणार आहे? मार्ग तोच, फक्त आपण म्हणलं तर आम्हाला एक रस्ता द्या, तुम्हाला वाटतं ट्रॅफिक जाम होईल तर ते प्रयत्न चालू असतील, त्याचे एक देते मार्ग तोच, फक्त सेपरेट देते ना। आता समोरून येणारं वाहन ठेवणार नाहीत, ते रस्ते वळीत येणार, रस्ते वळीत येण की तुम्ही या मार्गावरून जाणारे लोक चाकण, पनवेल, लोणावळा मार्गे जाणारे लोक दुसऱ्या मार्गे जा, असा मार्ग देते ना आता आम्हाला एक। काही दिवसापूर्वी मराठा उपसमितीचे अध्यक्ष बदलण्यात आले, विखे पाटलांना अध्यक्ष करण्यात आलं, आज ओएसडी भेटायला आले। नेहमीच असं होतं, चर्चेसाठी येतात परंतु चर्चेतून काही निघत नाही, चर्चेलाच येतात। मग तेच म्हणलं ना, मराठ्यांनी थांबायचंच नाही, आता ध्यानच नाही द्यायचं चर्चेकडं, चर्चेकडं ध्यान नाही द्यायचं। अंमलबजावणी झाली तर आंतरवालीतच गोलाला यायचं, मग जाता येईल मुंबईला, नाही झाली तर मुंबईकडे निघायचं। त्यामुळे थांबायचं नाही, आता चर्चा सुरू आहे, नामकं सुरू आहे, चर्चा सुरू असते त्या संध्याकाळची डेडलाईन आहे, आपण सांगितलेलं ना आजचे दिवस, पण आम्ही आमच्यात निघायच्या तयारीत आहेत। कॅबिनेट बैठकीत जरांगे यांच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 29 तारखेपासून 29 तारखेला मुंबईत धडकणार आहेत जरांगे पाटील आणि तिथून पुढे मुंबईत उपोषण असणार आहे। कॅबिनेट बैठकीत आता जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, या बैठकीत जरांगेंच्या इशाऱ्यावर आंदोलनाच्या चर्चेची शक्यता आहे।